स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. आज आपण नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ह्यामधील पुढील घटक पाहणार आहोत. We have seen that some microorganisms present in the soil and those in the root nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into its compounds. कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत तसेच मातीत असणारे काही सूक्ष्म हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. These nitrogen compounds help to increase soil fertility and thereby the protein contents of the pulses grown in that soil. याची माहिती आपण अगोदरच्या पाठात घेतली आहे. या संयुगामुळे जमिनीची सुपीकता वाढते, त्यामुळे कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. If a few drops of yogurt or buttermilk are mixed with the lukewarm milk and it is kept at the temperature for 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. कोमट दुधात दही, ताकाचे किंवा काही थेंब मिसळून 8 ते 10 तास उबदार ठिकाणी ठेवल्यास दह्यातील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि दुधाचे रूपांतर दह्यात होते. मायक्रोब्स आर thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese, पनीर etc. ताक, लोणी, चीज, पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात अशा प्रकारे सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत. फर्मेंटेशन म्हणजे किण्वन काय बघा. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ वन टाइप ऑफ कार्बन कंपाउंड into another type of carbon compound by the action of microorganism is called a fermentation. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबवणे किंवा कुजणे असे म्हणतात. Heat is generated in this process and carbon dioxide and some other gases are released. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात. These gases cause an increase in volume. For example, bread, dough and idli batter are seen to rise. हे काही वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात. उदाहरणार्थ पाव, इडली यांची पिठे फुगणे. The process of fermentation is used for making yogurt from milk, producing alcohol from grains and fruits, bread from flour, as well as in the production of acetic acid, citric acid, lactic acid, vitamins, antibiotics etc. बघा, हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. दुधाचे दही बनवणे, फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. If microbes are allowed to grow in batter, dough, fruits, juices etc., they break down these substances producing new compounds as they grow and multiply in them. This microbial process is used in the production of various common foodstuffs. काय सांगते, धान्याची पिठे, फळांचे रस यामध्ये सूक्ष्मजीवांना वाढू दिल्यास स्वतःची वाढ व पुनरुत्पादन करताना हे सूक्ष्मजीव पदार्थाचे अपघटन करतात व नवीन रसायनांची निर्मिती होते. हा गुणधर्म लक्षात घेता आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवले जातात. Sometimes when you are ill, the doctor prescribes capsules or injection of medicines like penicillin. तुम्ही आजारी पडतात तर डॉक्टर काही वेळा पेनिसिलिन सारख्या औषधांची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात. These types of medicines destroy the pathogens and retard their growth. अशी विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूचा नाश करतात व त्यांची वाढ रोखतात. They are called antibiotic. आणि ह्या औषधांना प्रतिजैविके असे म्हणतात. Antibiotics are produced with the help of specific microbes. विशिष्ट जातींच्या सूक्ष्मजीवापासून प्रतिजैविके बनवली जातात. Diseases like tuberculosis, typhoid, cholera etc., which were previously considered incurable, have now come under control because of antibiotic. पूर्वी असाध्य असणारे क्षय, टायफॉइड, कॉलरा असे अनेक रोग आता प्रतिजैविकामुळे आटोक्यात आले आहेत. Domestic animal too can be protected from various diseases by
mixing antibiotics with their food. Plant diseases can also be controlled with the help of antibiotic. पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविके मिसळून त्यांनाही रोगापासून संरक्षण देता येते. वनस्पतींना होणाऱ्या रोगावरही प्रतिजैविकामुळे नियंत्रण ठेवता येते. A vaccine is produced in a laboratory with the help of microbes that gives immunity against a particular disease. रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात. If we have been vaccinated against any disease, our immunity resistance to that disease increases so that the possibility to contracting that disease is greatly reduced. अशा रोगाची लस अगोदरच टोचलेली असते तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणे व त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते. Microbes are also used in processes like tanning of skin, production of ropes and strings from agave. कातडी कमवणे, पातापासून धागे मिळवणे या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. Some microbes use oil for their growth. काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. Such microbes are used to clear a layer of oil floating on the surface of an ocean or lake formed due to the leak or a spill to clear an oil slick. काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते. Farm waste, human urine and feces, wet, garbage, etc. it collected and used in a biogas plant to produce biogas and fertilizer. शेतातील पालापाचोळा व कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्रणाच्या माध्यमातून जैव वायू व खत निर्मिती केली जाते. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, उपद्रवी सूक्ष्मजीव. If jars of pickle, jams, murabba, etc. are opened after a long time, a round layer of white scum or black particles many appear to have formed on the surface. बरेच दिवस बंद ठेवलेला मुरांबा, लोणची यांच्या भरण्या उघडल्यावर कधी कधी त्यांच्यावर पांढरा चकतीसारखा पापुद्रा असलेला दिसतो किंवा काळे कण जमलेले दिसतात. इन समर मिल्क अँड मीट गेट स्पॉइल्ड क्विकली. उन्हाळ्यात दिवसात दूध व मांस हे पदार्थ नासतात. फंक्स ग्रोज क्विकली ऑन मॉइस्ट अँड स्टेल फूड. व्हॉट डू वी डू विथ सच स्पॉइल्ड फूड? फाय. शिळ्या ओलसर अन्नावर बुरशी येते. बुरशी आलेल्या अन्नाचे आपण काय करतो? का आपण काय करतो रे मुलांनो? ते टाकून देतो कारण की त्याच्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते. बघा, फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्न विषबाधा. ॲज दे यूज फूडस्टफ फॉर देअर ओन न्यूट्रिशन, some microbes release toxic materials, enterotoxins, into the food. Such toxins spoil the food. Eating such spoiled food can cause loose motion and vomiting. स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ एंटेरोटॉक्झिन्स अन्नात मिसळतात. ह्या पदार्थाची अन्न दूषित होते. दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात. पॅथोजन्स, डिसीज प्रोड्युसिंग मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजेच रोगकारक सूक्ष्मजीव. पॅथोजन्स मे बी प्रेझेंट इन वॉटर बॉडीज contaminated with sewage and dirt from the surroundings, in food left uncovered in unhygienic conditions with houseflies sitting on it, etc. जलाशयाजवळील अस्वच्छता व सांडपाणीची संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या उघड्यावरील माशा बसलेल्या अन्नात सूक्ष्मजीव असतात. इफ सच कंटॅमिनेटेड फूड ऑफ or water is consumed, we may fall ill with disease of the alimentary canal like amoebiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. असे दूषित अन्न सेवन केल्यास अमांश, टायफॉइड, कॉलेरा, कावीळ, गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात. Pathogens are released in the air when a person having an infection of the respiratory tract sneezes
or कफ्स. श्वसनामार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. अ हेल्दी पर्सन मे गेट इन्फेक्टेड विथ सच pathogens on breathing in the same air and contract diseases like common cold, cough, diphtheria, pneumonia, tuberculosis, etc. श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसनामार्फत जाऊन सर्दी, खोकला, घट सर्प, निमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात. Mosquitoes reproduce in places like heaps of garbage, drains, stagnant water, etc. Microbes that cause disease like malaria, dengue, elephantiasis, yellow fever, chikungunya, Zika fever, etc. कचऱ्याचे ढीग, गटारे, साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते. डासांच्या मादांच्या दंशातून हिवताप, मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकनगुन्या, झिका, ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. ग्रेन एंट्री इंटू द ह्युमन बॉडी थ्रू द बाईट ऑफ अ फिमेल मॉस्किटो. अशा पद्धतीने आपण आपली काळजी घेतली तर आपण काही आजारापासून वाचू शकतो.